सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत व्हॉल्यूम 5 बघत होतो. त्यामध्ये आपण 1 ते 20 पर्यंतच्या सर्व डेफिनेशन्स आहेत, ज्या व्याख्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुला सर्व विषय सांगितलेले आहे. त्यामध्ये तुला ट्रान्झिट मेल ऑफिस काय असते, ट्रान्झिट ऑफिस काय असते, ऑफिस ऑफ एक्सचेंज काय असते, फॉरेन ऑफिस ऑफ एक्सचेंज काय असते, हेड रेकॉर्ड ऑफिस काय असते, यांचे सर्वांचे तू इनचार्ज लक्षात ठेव. राजा इनचार्ज लक्षात ठेव. परीक्षेला इनचार्जवर प्रश्न विचारला जाते बरं का. त्याचप्रमाणे जीपीओ काय असते, हेड ऑफिस काय असते, हेड ऑफिसचे इनचार्ज कोण असते, हे सुद्धा तुझ्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर जीपीओ कुठं लोकेटेड असते, एएमपीसी कुठं लोकेशन आहे. त्याचप्रमाणे जे हायब्रिड मेल सर्व्हिस आहे हे सर्व सुद्धा काय केलेलं आहे, 1 ते 20 पर्यंतच्या जेवढ्या डेफिनेशन्स आहेत त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 पासून ज्या पुढं डेफिनेशन्स आहेत त्याबद्दल राजा माहिती बघणार आहे. लक्षात घे, तुला सांगतो व्यवस्थित पुन्हा एकदा. हे बघ, व्हॉल्यूम 5 हे तुला कन्फ्युजन करून टाकतं, म्हणजे टाकतं. काय असतंय, कन्सेप्ट आहेत ना व्यवस्थित क्लिअर होणं हे महत्वाचं आहे. वाचून कन्सेप्ट क्लिअर होत नाही आणि ह्याच्यामध्ये परीक्षेला तुला व्हॉल्यूम 5 वरच कन्फ्युजन केलं जातं. पीओ गाईड पार्ट 1 मध्ये तू सर्व क्वेश्चन सोडवतील, त्यात काही विषयच नाही राजा. 100% तू तिथं 23 पैकी 23 मार्क येणार तुला. पण हे जे 7 मार्क आहेत व्हॉल्यूम 5 चे, तिथे तुला थोडं डोकं लावायला लागणार आहे. कारण की तुला आहे ना ट्रान्झिट ऑफिस बी सेम वाटतं, ट्रान्झिट मेल ऑफिस बी सेम वाटतं, त्यानंतर तुला हेड रेकॉर्ड ऑफिस बी सेम वाटतं, सगळ्यांची इन्चार्ज सेम वाटतं. कारण तू सगळं एकत्र ढिगारा करून वाचलेला असते. त्यानंतर तुला सॉर्टिंग ऑफिसचा इन्चार्ज जर विचारलं तर तू काय लिहून येतो, मेल गार्ड लिहून येतोस. अलग लक्षात, सॉर्टिंग ऑफिसचा इन्चार्ज कोण असतोय, हेड सॉर्टिंग असिस्टंट वगैरे असतोय. हे सर्व तुला व्यवस्थित कव्हर करून व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या 21 पासून ज्या पुढे डेफिनेशन्स आहेत ते बघण्याचा प्रयत्न करू. बघ, 21 ए मध्ये काय दिलेलं आहे, 21 ए मध्ये डेफिनेशन दिलेली आहे सेट ऑफ सेक्शन बद्दल. आता सेट ऑफ सेक्शन म्हणजे काय हे बघ, तुला पहिल्यांदा सांगतो. एक आरएमएस ची शाखा आहे, समजा ट्रॅव्हलिंग किंवा मुव्हिंग शाखा आहे. कशी, ट्रॅव्हलिंग किंवा मुव्हिंग. ह्याच्यामध्ये ना तुला माहिती ट्रॅव्हलिंग असते, त्याचप्रमाणे आरएमएस मध्ये स्टेशनरी ऑफिस म्हणजे काय असतात, स्टेशनरी ऑफिस सुद्धा असतात. त्यानंतर ट्रॅव्हलिंग ऑफिस किंवा मुव्हिंग ऑफिस सुद्धा असतात. आता पहिल्यांदा लक्षात घे, सेट ऑफ सेक्शन म्हणजे सेक्शनचा पहिल्यांदा तुला अर्थ सांगतो काय असतो व्यवस्थित. तुला यांना डायरेक्ट पुस्तक वाचून समजणार नाही, उदाहरणाद्वारे तुला व्यवस्थित समजायचा प्रयत्न करतो. बघ, हे बघ, समजा 3 लोकेशन घे कुठले पण, तुला उदाहरणासाठी घेतोय पुणे, संभाजीनगर, त्यानंतर आपलं नागपूर घे इकडं वरती. भारताचं 0 मैल म्हणून नागपूर ओळखलं जातं बरं करायच्या. आलं लक्षात, सर्वात उष्णतेचं ठिकाण तिथं पे. त्याचप्रमाणे चंद्रपूर, त्यानंतर तू गेला भाऊ, खतम कार्यक्रम, विषय खतम. 45-46 डिग्री तू म्हणजे तुझा अंगातून घामच निघते. हे पाहिजे पुणे सांगतो. आता इथं समजा हे रेल्वेचे डबे आहेत बरं का, हा रेल्वेचा डबा आहे. आता काय केलं जातं, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली जी मेल असते ती रेल्वेच्या डब्यातून नेली जाते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली जी मेल आहे, आपली जी डाक आहे ती नेली जाते. त्या रूटला जिथपर्यंत नेली जाते तिथूनच ती परत वापस सुद्धा येते रेल्वे. त्या रूटला काय म्हणते, सेक्शन म्हणते. काय म्हणते, सर्व ही जेवढी सगळी लाईन आहे ह्याला म्हणतील सेक्शन. काय म्हणतील, सेक्शन. आता लक्षात घे, तुला सांगतो व्यवस्थित. समजा हे पुणे ते नागपूर समजा अंतर आहे एक 1.5 दिवसाचं, समजा 50 तासाचं दर, बरोबर. आता 50 तासाचं अंतर आहे, 50 तास एकच माणूस कंटिन्यू काम करणार का तिथं, तर तसं होत नाही बरं का. समजा इथे ना सॉर्टिंग असिस्टंट चढला इथं पुण्यामध्ये. आता हा सॉर्टिंग असिस्टंटला काय म्हणतात, हे बघ, सेट ऑफ सॉर्टिंग असिस्टंट ह्याला 1 नंबर दिला जातो पुण्यामध्ये जो चढलेला आहे त्याला. त्यानंतर इथे सॉर्टिंग असिस्टंट इथून इथपर्यंत याचं काम केलं, ह्याचे वर्किंग आवर संपले, बरोबर. हा इथं काय करणार, उतरणार. त्यानंतर इथं काय केलं जातं, दुसरा सॉर्टिंग असिस्टंट असते. मग ह्याला काय नाव दिलं जातं, सेट ऑफ सॉर्टिंग असिस्टंट 2 असं इथं नाव दिलं जातं. त्यानंतर इथे सुद्धा तीच कन्सेप्ट झाली. इथून इथपर्यंत हे वर्किंग आवर संपले, हा मोकार दमला, एकटाच तिथवर काय करू शकत नाही, परत रिटर्न येऊ शकत नाही, परत ते जास्त वेळ काम करू शकत नाही. मग त्यावेळेस ना काय केलं जातं, इथे तिसरा आला समजा सॉर्टिंग असिस्टंट 3, मग इथे नाव काय लिहिलं जाईल, सेट ऑफ सॉर्टिंग असिस्टंट 3. आता मॅटर लक्षात आला का तुला काय ते. सेक्शन म्हणजे ना ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि सेक्शनच्या अंडर जे काम करते
त्याला म्हणतात सेट. आता व्यवस्थित लक्षात घे, सेट म्हणजे काय. सेट इज अ ग्रुप ऑफ एम्प्लॉई. काय सेट इज ग्रुप ऑफ एम्प्लॉई whose work on section, whose work on section. मॅटर आला का लक्षात तुला? काय सांगितलंय व्यवस्थित लक्षात घे. सेट इज अ ग्रुप ऑफ एम्प्लॉय हुज वर्क ऑन सेक्शन. सेक्शन वरती जे काम करतात त्यांचे वेगवेगळे सेट असतात, त्याला म्हणते सेट. वेगवेगळे ऑफिशियल्स असतात त्याला म्हणते सेट. आता सेट जे असतात ना, ह्याच्यामध्ये ह्या सेट मध्ये जर समजा 10 जण काम करत असतील, तर इथं सुद्धा किती जण काम करतात? 10 जण काम करतात. हे बघ, म्हणजे नंबर ऑफ ऑफिशियल्स म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत ना, प्रत्येक सेट वरती सेम असतात. काय असतात? सेम असतात. त्याचप्रमाणे जेवढे सेट येतात त्यांच्या वेळा सुद्धा काय असतात? सेम असतात. वर्किंग आवर्स सुद्धा सेम, सेम वर्किंग आवर्स. आता यांचे वर्किंग आवर्स कसे डिसाईड केले जातात, काय केलं जातं ते तुला सांगतो बघ. यांचे विकली बेसिसवर म्हणजे आठवड्याला वर्किंग आवर्स डिसाईड केले जातात, आणि जे सेट आहेत ते सुद्धा विकली बेसिसवर डिसाईड केले जातात. म्हणजे कोणत्या आठवड्यात किती सेट ठेवायचे, किती काय करायचं, हे सगळं विकली बेसिसवर ठरवलं जातं बघ. विकली बेसिसवरती काय केलं जातं? सेट ठरवले जातात, किती सेट काम करतील, काय करतील. त्याचप्रमाणे वर्किंग आवर्स सुद्धा विकली बेसिसवरच ठरवले जातात. एवढं तुझ्या लक्षात आलंय का? हे बघ, तुला सांगितलं सेट इज ग्रुप ऑफ एम्प्लॉय हुज वर्क ऑन सेक्शन. सेक्शन म्हणजे तुला समजलं, इथून ह्या अंतर परत हीच काय करतोय, रेल्वे सुद्धा हीच रिटर्न येते, त्याला म्हणते सेक्शन. ह्याच्या अंतरचे काम करते त्याला म्हणते सेट. त्यानंतर सेट नंबर ऑफ ऑफिशियल सुद्धा सेम असते. त्याचप्रमाणे ह्यांचे सगळ्यांचे वर्किंग आवर सुद्धा सेम असते. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफ मेल एक्सचेंज अरेंजमेंट असेल ना, मेल एक्सचेंज अरेंजमेंट ही सुद्धा काय असते? व्यवस्थित ठरवली असते, सेम असते. एवढी कन्सेप्ट ध्यानात आली का? एवढं सेट ऑफ सेक्शन दिलेलं आहे. आता तुला व्यवस्थित परत समजून सांगतो बघ. सेक्शन म्हणजे काय असते? इथून इथपर्यंतचा जो रूट असतोय त्याला म्हणते सेक्शन. म्हणजे रेल्वेचा डबा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे, परत ते वापस आणणे, त्याला म्हणते सेक्शन. सेक्शनच्या अंडर काम करते सेट. आता सेट सेट काय म्हणजे एकच व्यक्ती सगळं काम करू शकत नाही, त्यामुळे वेगवेगळे सेट ठरवले जातात. तिथे सगळे नंबर ऑफ ऑफिशियल्स वगैरे सगळं सेम असते. प्रत्येक सेटला सेम नंबर ऑफ ऑफिशियल्स असतात. वर्किंग आवर सगळ्यांचे सेम असतात. असा कार्यक्रम व्यवस्थित सेट ऑफ सेक्शन मध्ये दिलेला आहे राजा. आता पुढे जी सेट ऑफ मेल ऑफिस आहे ते तुला व्यवस्थित समजून सांगतो. हे जाण्यात आले ना, लक्ष द्या. आता 21B मध्ये दिलेलं आहे सेट ऑफ मेल ऑफिस. आता मेल ऑफिस म्हणजे काय ते तुला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय, तरी तुझ्या एकदा लक्षात राहावं म्हणून सांगतो बघ. मेल ऑफिस हे आरएनएसचं स्टेशनरी ऑफिस म्हणून काम करतं. त्याचप्रमाणे मेल ऑफिसचे 2 प्रकार सांगितले होते, एक सॉर्टिंग ऑफिस असतं, एक ट्रान्झिट ऑफिस एक असतंय. त्यानंतर आता सेट ऑफ मेल ऑफिस काय तुला सांगतो बघ. काय असतंय? ज्या वेळेस त्यांना मेल ऑफिस मध्ये एका वेळेस जेवढे सॉर्टिंग असिस्टंट ड्युटीवर असतात ते किती असो, त्यांना त्यावेळेचा त्या मेल ऑफिसला सेट ऑफ मेल ऑफिस म्हणलं जातं. त्यावेळेचा सेट म्हणलं जातं. हे बघ काय असतंय मेल ऑफिस. सेट ऑफ मेल ऑफिस म्हणजे जेवढे सॉर्टिंग असिस्टंट एका वेळी, लक्षात घे शब्द काय सांगतो तुला, एका वेळी ड्युटीवर असतात. ड्युटीवर असतात कधी? वन टाइम, एकाच वेळेला. त्यावेळेचा त्या जेवढे सॉर्टिंग असिस्टंट आहेत त्यांना सेट ऑफ मेल ऑफिस म्हणलं जातं. त्या मेल ऑफिसचा सेट म्हणलं जातं, सेट ऑफ मेल ऑफिस. एवढं लक्षात आलं का? सेट ऑफ मेल ऑफिस म्हणजे कशाला म्हणतात व्यवस्थित लक्षात घे. जेवढे सॉर्टिंग असिस्टंट असतात जे एकाच वेळी ड्युटीवर काम करतात त्याला त्यावेळेस सेट ऑफ मेल ऑफिस असं म्हणलं जातं. आता तुला सांगतो, हे जे सेट ऑफ मेल ऑफिस आहे त्याचे वर्किंग आवर्स वेगवेगळे असू शकतात. वर्किंग आवर्स वेगवेगळे वर्किंग आवर्स असू शकतात, डिफरंट असू शकतात. त्याचप्रमाणे तुला सांगतो, जर समजा उदाहरणाद्वारे तुला सांगतो बरं का, रात्री काय झालं 12 वाजता कामावर आले तर त्यावेळेस काय म्हणलं जातं, त्याला सेट 1 म्हणलं जातं. हे बघ सेट 1 कधी 12 नंतर जर समजा कोणी कामाला आलं बरोबर,
तिथं पुढे जेवढे तास ते काम करणार, किती तास काम करतील, ते 12 तास काम करतील, त्यांना काय म्हणलं जातं, सेट म्हणलं जातं, सेट 1. त्यानंतर यांचा टाइम संपला की सेट 2. असे काय होतात, सेट बदलत राहतात. कशामध्ये, मेल ऑफिस मध्ये काय करतात सॉर्टिंग असिस्टंट, वेगवेगळे काम करतात. आता लक्षात घे, तुला सांगतो, जे सेट ऑफ मेल ऑफिस आहे ना, ह्याच्यामध्ये ऑफिशियलची संख्या, एका सेट मध्ये किती लोक असले पाहिजे, किती जण काम करतील, हे ठराविक असतं का, तर तसं ते ठराविक नसतंय बघ. ऑफिशियल्स आर नॉट डिटरमाइंड, म्हणजे ठराविक नसतात, ठरवलेले नसतात. किती असतील, काय असतील, ते त्या वेळेच्या कशावर डिपेंड आहे, ते तिथल्या कामावर डिपेंड आहे. कामावर डिपेंड आहे म्हणजे कसं, हे बघ, जे ऑफिशियल असेल सेटची जी नंबर ऑफ ऑफिशियल्स आहेत, ते कशावर डिपेंड असतात, तिथल्या डिपेंडिंग अपॉन व्हॉल्यूम ऑफ वर्क. कशावर, व्हॉल्यूम ऑफ वर्क. म्हणजे काय झालं, सकाळी काहीच काम नाही, रात्री मग मोकार कुठं नाही, मग त्यावेळेस काय केलं जाईल, रात्रीच्या वेळेस जास्त लोक कामाला लागतील. कशामध्ये, सेट ऑफ मेल ऑफिस मध्ये, त्यावेळेस ऑफिशियलची संख्या काय लागेल, जास्त लागेल. आता त्यानंतर पुढे पाहिजे, जे प्रत्येक जो सेट असतो ना, तुला सांगितलं बघ, प्रत्येक जो सेट असतो, हा बघ सेट, प्रत्येक सेट असतो त्याचे वर्किंग आवर्स डिफरंट असतात. त्याचप्रमाणे इच सेट हॅज डिफरंट वर्किंग आवर्स. त्याचप्रमाणे त्यांचं मेल असेल, मेल वर्किंग असेल किंवा सॉर्टिंग जे असेल, त्याची सुद्धा काळा वेळा सगळं काय असते, वेगवेगळं असतंय. आता लक्षात, तुला परत समजून सांगतो, हे बघ, ह्याच्यामध्ये वेगवेगळे बॅचेस असतात सेट ऑफ मेल ऑफिस मध्ये. आता बॅचेस कसे असतात, तुला उदाहरण तुला समजून सांगतो. अल्टरनेट बॅच येते काम करण्यासाठी, अल्टरनेट किंवा अल्टरनाईट. हे बघ, आता ह्याच्यामध्ये समजा उदाहरण सांगतो, दोन बॅचेस, समजा बॅच ए, बॅच 2, बॅच 1 किंवा बॅच बी घे, बॅच 1 किंवा बॅच 2, ए बी, ह्या दोन बॅच येतात. जर समजा समजा सोमवार आहे, मंडे जर आहे, तर ह्या बॅचने ना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत काम केलं, 8 PM टू मॉर्निंग 8 AM, बरोबर. आता 8 AM पर्यंत काम केलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी हेच ऑफिशियल सेलर कामाला, तसं नसतंय. बॅच बी जे असेल, बॅच जे दुसरी असेल, ती काय करेल, ट्युजडेला काम करेल, ट्युजडेला 8 PM टू सकाळी 8 PM पर्यंत, 8 AM पर्यंत काम करेल, कुठली, बॅच बी. त्यानंतर परत ही ए बॅच कधी येईल, बुधवारी. त्यानंतर परत बॅच बी कधी येईल, गुरुवारी. असं अल्टरनेट काम केलं जातं, कुठं, सेट ऑफ मेल ऑफिस मध्ये. एवढं समजलंय तुला, सेट ऑफ सेक्शन आणि सेट ऑफ मेल ऑफिस व्यवस्थित समजून सांगितलंय. आता पुढे लक्ष दे, पुढची डेफिनेशन काय ते. 22 नंबर मध्ये दिलेलं आहे ट्रिप बद्दल माहिती. ट्रिप म्हणजे काय असतंय, फेऱ्या असतात, फेऱ्या. आता कुठून कुठल्या फेऱ्या काय ते तुला समजून सांगतो. कन्फ्युजन वाला मॅटर तुला सांगितलं पहिल्यांदाच, व्हॉल्यूम 5 वर का, तेव्हा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. हे बघ, ट्रिप म्हणजे काय, जर्नी. व्यवस्थित शब्द शब्द तुला समजून सांगतो व्याख्येद्वारे. जर्नी इज परफॉर्म्ड सेट ऑफ सेक्शन traveling on duty from one end of its beat to other called as trip. हे बघ, व्यवस्थित लक्ष दे. जर्नी म्हणजे काय असते, प्रवास असतोय. कुठून कुठं प्रवास, प्रवास इज परफॉर्म बाय कोणाकडून, सेट ऑफ सेक्शन. सेट ऑफ सेक्शन तुला आता सांगितलं काय ते, ट्रॅव्हलिंग ऑन ड्युटी. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे, ऑन ड्युटी कुठून, फ्रॉम वन एंड ऑफ इट्स बीट, कोणाच्या सेक्शनच्या बीटच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत, कॉल्ड ॲज ट्रिप. आता ट्रिप मध्ये दोन प्रकार असतील. परत ट्रिपचे दोन प्रकार कुठले तुला सांगतो, आउट ट्रिप आणि इन ट्रिप. आता काही शब्द नसेल तुला व्यवस्थित समजून सांगतो बघ. मग सारखा किस्सा घे डोक्यात. 3 रेल्वेचे डबे, कुठे, 3 रेल्वेचे डबे. हे समजा संभाजीनगर, संभाजीनगर
बरोबर. हे आपलं नागपूर आणि हे आपलं इकडं पुणे. आता जे सेक्शन असतो, सेक्शन म्हणजे काय, इथून तिथपर्यंत जो प्रवास असतो त्याला म्हणते सेक्शन. आता इथून जो रेल्वे इथून निघली इथपर्यंत जी रेल्वे पोहोचली ह्याला म्हणते त्या सेक्शनचं बीट. काय म्हणते तर त्या सेक्शनचं बीट, बीट ऑफ सेक्शन. आलं लक्षात. बीट ऑफ सेक्शन कुठून कुठून, हे वन एंड असेल आणि दुसरं एंड असेल त्याला म्हणते वन एंड टू अदर एंड ऑफ इट बीट ट्रॅव्हलिंग केली जाते सेक्शन द्वारे, त्याला म्हणते इथून इथपर्यंत प्रवास म्हणजे ट्रेन. आता हे समजा संभाजीनगर HQ आहे, बरोबर. जर समजा ह्या HQ पासून रेल्वे गाडी जर इकडे जात असेल किंवा इकडे जात असेल तर त्याला म्हणते आउट ट्रेन. आणि जर समजा रेल्वेचा डबा असेल मेल घेऊन जर आहे ना संभाजीनगरकडे येत असेल, पुण्यावरून इकडे येत असेल किंवा नागपूरकडून संभाजीनगरकडे येत असेल तर त्याला म्हणते इन ट्रिप. ट्रिप म्हणजे मॅटर तुला लक्षात आला. बीट ऑफ सेक्शन कशाला म्हणते, बीट ऑफ सेक्शन म्हणजे इथून ते इथपर्यंत प्रवास, वन एंड टू अदर एंड कॉल्ड ॲज बीट ऑफ सेक्शन. त्यानंतर आउट ट्रिप, इन ट्रिप तुला समजलं. ट्रिप म्हणजे काय, जर्नी इज परफॉर्म बाय सेट ऑफ सेक्शन ट्रॅव्हलिंग ऑन ड्युटी फ्रॉम वन एंड टू अदर एंड इज कॉल्ड ॲज ट्रिप. एवढा मॅटर ट्रिपचा लक्षात आला. आता पुढे लक्षात घे पुढची डेफिनेशन काय ते. आता तुला 23 नंबरची डेफिनेशन सांगतो. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्टेशन अँड सॉर्टिंग आर्टिकल. ह्याच्यामध्ये काय असतं, स्टेशन अँड सॉर्टिंग आर्टिकल्स म्हणजे तुला उदाहरणाद्वारे व्यवस्थित समजून सांगतो. लक्षात घे. हे बघ, तू असं पोस्टरच्या बाहेर असशील, हे बघितलं असेल, काय बघितलं असेल, पत्रपेटी वगैरे बघितली असेल. तू काय कर, कमेंट मध्ये सांग पत्रपेटी संबंधी लेटर बॉक्स संबंधी क्लॉज नंबर किती आहे, कमेंट करायचं आहे. त्या व्हिडिओच्या खाली असते कमेंट म्हणून, तिथं काय कर, कमेंट टाक लेटर बॉक्सचा क्लॉज नंबर किती येते. आता लेटर बॉक्स मध्ये काय झालं, पत्र टाकले लोकांनी बरेचसे. पत्र टाकल्यानंतर हे पत्र काय केलं जाते, लेटर बॉक्स क्लिअर केल्यानंतर आहे ना आतमध्ये पोस्टात आणले जाते. त्याचप्रमाणे तू एक काम कर, लेटर बॉक्स साठी ना क्लिअरन्स साठी ऍप कुठला आहे, कुठल्या ऍपद्वारे लेटर बॉक्स क्लिअरन्स वगैरे केलं तर ते सुद्धा तू कमेंट कर. आता लक्षात घे, काय केलं, पोस्टामध्ये आतमध्ये आणले. समजा हे फॉर एक्झाम्पल एक जिलेवाड नावाचं पोस्ट ऑफिस आहे. काय जिलेवाड, समजा XYZ, समजा जिलेवाड नावाचं पोस्ट ऑफिस घेतलं उदाहरणासाठी सांगते बरं का. आता ह्या पोस्ट ऑफिस मध्ये आतमध्ये पत्र आणले. पत्र आणल्यानंतर इथं काय केलं जाईल, पत्रांचं सॉर्टिंग केलं जाईल. म्हणजे कुठले पत्र कुठं पाठवायचे तर, आणि जे पत्र जिलेवाड ह्या पोस्ट ऑफिस मध्ये डिलिव्हर होणार तर त्याच एरियामध्ये डिलिव्हर होणार तर त्याला म्हणतात स्टेशन आर्टिकल्स. आलं लक्षात. आणि जे पत्र ह्या पोस्टातून बाहेर RMS ला जाणार तर बाहेरच्या ऑफिस ऑफ डेस्टिनेशनला जाणार तर त्याला म्हणतील सॉर्टिंग आर्टिकल. काय म्हणतील त्याला, सॉर्टिंग आर्टिकल्स म्हणलं जाईल. कुठं, जर समजा RMS द्वारे म्हण अदर डेस्टिनेशनला ते पत्र काय झाले, गेले, त्याला म्हणतात सॉर्टिंग आर्टिकल्स. स्टेशन आणि सॉर्टिंग आर्टिकल्स मध्ये तुला समजलं. परत एकदा सांगतो. हे बघ, लेटर बॉक्स आहे, लेटर बॉक्स मध्ये पत्र टाकले, त्यानंतर क्लिअर केले, क्लिअरन्स केल्यानंतर आतमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये आणले. पोस्ट ऑफिसचं नाव समजा जिलेवाड नावाचे पोस्ट ऑफिस आहे, त्या पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत जे डिलिव्हर होणारे आर्टिकल येतं त्याला म्हणतात स्टेशन आर्टिकल. आणि तिथून जे आर्टिकल दुसरीकडे जाणार तर दुसऱ्या ऑफिसेसला जाणार तर RMS ला जाणार तर त्याला म्हणतील सॉर्टिंग आर्टिकल. आला का मुद्दा लक्षात तुझ्या, परफेक्ट. आता पुढे लक्षात घे, 24 नंबरची डेफिनेशन बद्दल काय दिलेलं आहे काय नाही तुला सांगतो. ह्याच्यामध्ये लेबल बंडल बद्दल माहिती दिलेली आहे. लेबल बंडल म्हणजे काय ते तुला सांगतो व्यवस्थित. कलेक्शन ऑफ फेस अनरजिस्टर्ड आर्टिकल ऑफ लेटर मेड securely tied up with check slip at top called as label bundle.
आता मॅटर काय ते व्यवस्थित लक्षात घे. इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, काही समजा ना, हे बघ व्यवस्थित समजून सांगतो आता. लेबल म्हणजे बंडल म्हणजे काय, कलेक्शन ऑफ फेस अनरजिस्टर्ड आर्टिकल. लेबल बंडल मध्ये फक्त बंडल कोणाचे बनवले जातील, अनरजिस्टर्ड आर्टिकल्सचे. लेटर ऑफ मेल सिक्युअरली टाइड अप विथ, सिक्युअरली म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वक बांधले जातील. कशाने, चेक स्लिप ऍट द टॉप ऑफ, कशाच्या, लेटर मेलच्या, ते बांधलं जातं आणि त्याला म्हणजे लेबल बंडल. आता हे बी नसेल समजलं तुला मराठीतून अगदी सोपे भाषेत समजून सांगतो. पाय, समजा असे तुझे अनरजिस्टर्ड आर्टिकल आहेत 15-20, बरोबर. 15-20 जे आर्टिकल आहेत हे असे दोरीने बांधले, बरोबर. दोरीने बांधल्यानंतर इथे ना वरती पांढरा कागद लावला जातो. कुठला, पांढरा कागद लावला जातो, त्याला म्हणतात चेक स्लिप. चेक स्लिप वरती तिथं पिन कोड वगैरे टाकला जातो आणि ते पुढे पाठवले वगैरे जाते. आता लक्षात घे, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आर्टिकल तुझे बांधले जातील. कुठले आर्टिकल बांधले जातील, अनरजिस्टर्ड आर्टिकल काय करू शकतो, बांधू शकतो. त्यानंतर वरती चेक स्लिप लावावं लागते, म्हणजे कुठल्या ऑफिसला पाठवायचे, काय करायचंय ते सगळे ते लावावं लागतं. चेक स्लिप ऍट टॉप म्हणजे वरती काय करावं लागेल, चेक स्लिप बांधावी लागेल दोरीने. ह्याला म्हणतात लेबल बंडल. आता लक्षात घे, ज्यावेळेस लेबल बंडल ना सॉर्टिंग केलं जातं, सॉर्टिंग करताना हे वेगवेगळे आर्टिकल म्हणून आहे ना ट्रीट नाही करणार, हे सिंगल आर्टिकल म्हणून ट्रीट करत जातं. काय केलं जातं, सिंगल आर्टिकल म्हणून काय केलं जाईल, ट्रीट केलं जाईल. ट्रीटेड एज सिंगल आर्टिकल. काय, जे लेबल बंडल आहे ते सिंगल आर्टिकल म्हणून ट्रीट केलं जाईल, म्हणजे एकच आर्टिकल म्हणून ते हाताळलं जाईल. ह्यामध्ये आतमध्ये वेगवेगळे आर्टिकल म्हणून वेगवेगळे सेपरेट केले जाणार नाही. तर आता हे जे लेबल बंडल मधून जे आर्टिकल पाठवले येतं ते ओपन कुठे केले जातील, ओपन बघ, ओपन कुठे केले जातील, जे ऍड्रेसचा ऍड्रेस असेल, म्हणजे ऑफिस ऑफ डेस्टिनेशन, ऑफिस ऑफ डेस्टिनेशन, किंवा जो ऍड्रेस आहे ना, म्हणजे ऍड्रेसला, वेअर इट इज ऍज ऍड्रेसला, म्हणजे ज्या पत्त्यावर पाठवले त्या ऑफिस मध्ये ते बंडल काय केले जातील, ओपन केले जातील आणि तिथून वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टमनद्वारे वितरित केले जातील. बंडल म्हणजे काय, कलेक्शन ऑफ फेस अनरजिस्टर्ड आर्टिकल. ह्याच्यामध्ये अनरजिस्टर्ड आर्टिकलच काय केलं, तिला बांधले जातील लेटर मेलचे, आणि त्याच्यावरती काय केलं जाईल, सिक्युरिटी टॅग म्हणजे व्यवस्थित टॅग बांधले जातील. त्यानंतर चेक स्लिप वरती लावली जाईल, त्याच्यावरती पिन कोड वगैरे सर्व व्यवस्थित लिहिला जातो. त्याला काय म्हणते, लेबल बंडल म्हणते. त्यानंतर हे लेबल आहे, लेबल बंडल जे ते एकच आर्टिकल म्हणून पुढे क्रिएट केलं जाईल. त्यानंतर ते ओपन पुढे केलं जाणार. लेबल जे आपण काय केलेलं आहे, दोरीने बांधलेलं आहे, ते ना ऑफिस ऑफ डेस्टिनेशन किंवा जे वेअर इट इज ऍट ऍड्रेस्ड म्हणजे जिथं ज्या पत्त्यावर पाठवले तिथं काय केलं जाईल, ओपन केले जातील आणि तिथून काय केलं जाईल, वितरण केलं जाईल. आलं लक्षात. लेबल बंडलचे म्हणजे मुख्य 2 प्रकार आहेत, ते तुला सांगतो व्यवस्थित लक्षात घे. ह्याच्यामध्ये इथं लक्षात घे 2 प्रकार, 2 टाइप्स. ह्याच्यामध्ये असतं स्टेशन बंडल आणि दुसरं असतंय सॉर्टिंग बंडल. आता तुला 23 नंबरच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं स्टेशन काय असते, सॉर्टिंग आर्टिकल काय असते. आता तरी मी तुला सांगतो हे बंडल काय असते काय नाही. ह्याच्यामध्ये ना स्टेशन बंडल मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बुकिंग केलं त्याच ठिकाणी काय केलं जाईल, ते आर्टिकल डिलिव्हर केले जाते. अनरजिस्टर्ड आर्टिकलचं बुकिंग नसतं करायचं, बरं का. आलं लक्षात. ज्या ठिकाणी ना स्टेशन बंडल काय झालं म्हणतात, ज्या ठिकाणी काय करायचंय, डिलिव्हर करायचे, ज्या ऑफिसला तू पत्र जमा केलेस त्याच ऑफिसला डिलिव्हर होणार असेल तर त्याला म्हणतील स्टेशन बंडल. ह्याच्यामध्ये तू आहे ना पेड असतील आर्टिकल, त्यानंतर अनपेड असतील तर त्या आर्टिकलचा वेगवेगळा गट्टा करायचा, दोन्ही आर्टिकल हे मिक्स करायचे नाही. स्टेशन बंडल मध्ये कमीत कमी किती आर्टिकल पाहिजे तेव्हा त्याला स्टेशन बंडल म्हणून म्हणलं जाईल. ह्याच्यामध्ये बघ 14 पेक्षा जास्त आर्टिकल पाहिजे, 14 किंवा 14 पेक्षा जास्त आर्टिकल पाहिजे. किती, 14 पेक्षा जास्त. कशामध्ये, स्टेशन बंडल मध्ये. आता लक्षात घे, सॉर्टिंग बंडल मध्ये अनरजिस्टर्ड आर्टिकल्स पाठवले जातील. त्यामध्ये परत सॉर्टिंग बंडल मध्ये 2 प्रकार असतील. 2 प्रकार कुठले ते असे लिहितो बघ. ह्याच्यामध्ये एक असतंय एक्सप्रेस बंडल. कुठला, एक्सप्रेस बंडल. आणि जो दुसरा असतो तो असतोय बघ डिफेर्ड बंडल. कशामध्ये,
सॉर्टिंग बंडल जे असतं, सॉर्टिंग बंडल म्हणजे जे बाहेर ठिकाणी जाणार आहेत, सॉर्टिंग केल्यानंतर बाहेर ठिकाणी जाणार आहेत, त्याला म्हणतात सॉर्टिंग बंडल. आता एक्सप्रेस बंडल आणि डिफेक्ट बंडल, परत सॉर्टिंग बंडलचे दोन टाईप येतात. एक्सप्रेस बंडल म्हणजे काय असतंय, त्यांचं सॉर्टिंग इमिडिएटली करावं लागतं बरं का, इमिडिएटली सॉर्टिंग रिक्वायर्ड, सॉर्टिंग रिक्वायर्ड कॉल्ड ॲज एक्सप्रेस बंडल. त्यानंतर जे डिफेक्ट बंडल आहे ते डिस्पोज लेटर. डिस्पोज लेटर म्हणजे ना नंतर सुद्धा तू काय करू शकतो, डिस्पोज लेटर म्हणजे नंतर सुद्धा तू काय करू शकतो, त्याचं सॉर्टिंग वगैरे करून नंतर ते पुढे पाठवू शकतो, त्याला म्हणते डिफेक्ट बंडल. ह्या कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आले का? त्यानंतर तुला तर पुढे सांगतो बघ, ह्याच्यामध्ये अजून दोन कन्सेप्ट बाकी येतात, ते पाहिजे लक्षात दे. हे समजले का राहिले तुला? लेबल बंडल, स्टेशन आर्टिकल, सॉर्टिंग आर्टिकल, त्यानंतर सिंगल आर्टिकल ट्रीटेड वगैरे सर्व व्यवस्थित सांगितलंय. सो टू टाइप्स मेनली लेबल बंडलचे, स्टेशन बंडल आणि सॉर्टिंग बंडल. सॉर्टिंग बंडलचे एक्सप्रेस बंडल, डिफेक्ट बंडल असे परत दोन टाइप. एक्सप्रेस बंडल मध्ये इमिडिएटली सॉर्टिंग रिक्वायर्ड आहे, त्यानंतर डिस्पोज लेटर म्हणजे डिफेक्ट बंडल मध्ये व्यवस्थित नंतर जरी सॉर्टिंग केलं ते काही प्रॉब्लेम नाही. पुढे लक्षात घे काय सांगतोय ते, कुठून टाकायला राजा. काय केलं जातं, जे बंडल आहेत ना, बंडल जर समजा फॉरेन कंट्रीसाठी, फॉरेन कंट्री किंवा अदर कंट्रीसाठी ना बांधले जातील. अदर कंट्री बाहेरच्या देशामध्ये पाठवताना कंट्री, ह्याला काय म्हणतात, स्टेट पण म्हणतात बरं का. स्टेट म्हणजे सुद्धा देश हार्थ होतो घटनेमध्ये, बघ काय दिलेलं आहे, स्टेट शब्द वापरलेला नाही. राज्य संस्था बाहेरच्या देशाला सुद्धा स्टेट म्हणलं जातं. आता लक्षात घे, फॉरेन कंट्री किंवा अदर कंट्री असेल तिथं काय केलं, ज्यावेळेस ना बंडल करून आर्टिकल पाठवायचे बरोबर, तर त्याला काय म्हणलं जातं, त्याला म्हणतात टेरिटोरियल बंडल म्हणतात बघ, टेरिटोरियल बंडल. आता ह्याच्यासाठी ना किती आर्टिकल आवश्यक येतं, ह्याच्यामध्ये 25 पेक्षा जास्त, 25 पेक्षा जास्त आर्टिकलचं काय पाहिजे, बंडल पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणलं जाईल, टेरिटोरियल बंडल. हे कुठे पाठवले जातील, फॉरेन कंट्री किंवा अदर कंट्री मध्ये पाठवले जातील. त्यानंतर प्री सॉर्टेड बंडल असं, प्री सॉर्टेड बंडल ह्याच्यामध्ये काय केलं जातं, कस्टमर येतानाच काय करतो, सॉर्टिंग वेगवेगळं करून आणतो. म्हणजे काय करून आणतो, स्टेशन बंडल तो वेगळे करून आणतो, म्हणजे जिथं तो पत्र देणार तिथं वेगळं, म्हणजे तिथं जे डिलिव्हर करायचे ते आर्टिकल वेगळे करून आणतो. आणि सॉर्टिंग वाले जे असतील ते काय करतो, वेगळे करून आणतो, म्हणजे बाहेर जे पाठवायचे ते काय करतो, त्याचा वेगळा बंडल बांधतो. आता हे जे स्टेशन बंडल प्री सॉर्टेड जर करून आणले असेल, ज्यावेळेस ते डिलिव्हर करायचे त्यावेळेस ते डायरेक्टली पोस्टमनला दिले जाते, त्याचं ते ओपन करून डिलिव्हर करताना डिलिव्हर करून टाकाल जेव्हा त्याला करायचे त्यावेळेस. आणि जे सॉर्टिंग बंडल असेल ते काय करायला लागतील, ते ओपन करावे लागतील आणि नियमानुसार काय करायला लागेल, सॉर्टिंग करून ते पुढे पाठवले जातील. आला का लक्षात तुला मॅटर? जी डेफिनेशन 24 नंबरची लेबल बंडल तुला समजली ना राजा, त्याचप्रमाणे तुला 23 नंबरचं बी स्टेशन आणि सॉर्टिंग आर्टिकल काय असेल ते सुद्धा समजलं असेल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघ 21 नंतर 22 नंबरची डेफिनेशन ट्रिप बद्दल, त्यानंतर 23 आणि 24 अशा 4-5 डेफिनेशन व्यवस्थित बघितलेल्या आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचा राजा बरं का, डेफिनेशन कन्फ्युजन वाल्या आहेत म्हणजे आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या 25 पासून डेफिनेशन आहेत त्या पुढे बघूया. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.